नाद करा, पण कोल्हापूरकरांचा कुठं? जावयासाठी तब्बल 1.5 किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल बनवली असं म्हणतात ते काही खोटं नाहीये। एकीकडे सोनं चांदीचे दर गगनाला भिडले असले तरी हौसेला मोल नसते याचा प्रत्यय कोल्हापुरात आलाय। कोल्हापूर सांगली मार्गावरील एका हौशी सासऱ्यानं आपल्या जावयासाठी तब्बल 1.5 किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल बनवली। कोल्हापूर शहरातील चांदी कारागिरानं 8 दिवस परिश्रम घेऊन या चप्पलचा जोड बनवलाय। कोल्हापूर आणि सांगली भागात धोंड्याच्या महिन्यात जावयाला खास भेट देण्याची परंपरा आहे। या परंपरेला जपत पण त्यात थोडी वेगळी आणि श्रीमंती झलक आणत या कुटुंबानं चांदीची चप्पल भेट देण्याचा निर्णय घेतला। सोने चांदीचे दर कितीही वाढले असले तरी हौस आणि प्रेम याला किंमत नसते हे या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले। त्यामुळेच ही अनोखी चप्पल सध्या सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल होते आहे। देशभरात सध्या चांदी आणि सोन्याचे भाव विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत। सध्या चांदीला प्रति किलो दर तब्बल 2.5 लाख रुपयांच्या घरात आहे। मात्र कोल्हापूरमधील या घटनेनं हौसेला मोल नसते हे पुन्हा एकदा दाखवून दिलंय। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात वास्तव्य असणाऱ्या एका धनाढ्य बापाच्या लाडक्या लेकीचं लग्न। मग काय, लेकीबरोबर जावयाचीही हौस झालीच पाहिजे। याच हौसेखातर वधूपित्यानं जावयासाठी चक्क चांदीची चप्पल बनवण्याचं काम सांगली जिल्ह्यातील एका सराफाकडे दिलं। त्यानं हे काम कोल्हापूर शहरातील एका नामवंत चांदी कारागिराला दिलं। त्यांनी 1.5 किलो चांदीची हुबेहूब कोल्हापुरी चप्पल बनवून दिली। यासाठी दोघे जण 8 दिवस झटत होते। विशेष म्हणजे या कारागिरानं याच महिन्यात पिण्याच्या पाण्याचे 4 आणि 5 किलो वजनाचे चांदीचे 2 पिंप बनवले आहेत। धोंड्याच्या महिन्यात जावयाला दान करताना हौशी सासरवाडी करून काटकसर केली जात नसल्याचं यातून पुन्हा एकदा दिसतंय। या कोल्हापुरी चांदीच्या चप्पलची किंमत 4 लाख रुपये असून त्यासाठी 22,000 रुपयांची मंजुरी झाली आहे। सोनं चांदीचे भाव वाढत असले तरी हौसेपुढे किंमत शून्य असते याचा प्रत्यय या कोल्हापुरातून आपल्याला पाहायला मिळतोय। या चप्पलची रचना अगदी पारंपरिक असून ती पाहताना खऱ्या चामड्याच्या चप्पलचीच आठवण येते। एवढ्या महागड्या चप्पलची चर्चा आता परिसरात जोरदार सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी एका भाषणात देशवासियांना आगामी काही महिन्यांमध्ये काटकसर करण्याचा सल्ला दिला। पुढील 1 वर्ष सोन्याचे दागिने खरेदी करू नका, इंधन बचत करा आणि स्वयंपाकात खाद्यतेलाचा वापर कमी करा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलं होतं। जेणेकरून भारताकडे असणारी परकीय चलनाची गंगाजळी कमीत कमी खर्च होईल असा पंतप्रधान मोदी यांचा उद्देश होता। यानंतर महाराष्ट्रासह देशभरात सोनं आणि चांदीच्या व्यापारावर विपरीत परिणाम होईल अशी शक्यता वर्तवली जात होती। मात्र कोल्हापूरमधील एका घटनेमुळे ही भीती पूर्णपणे अनाठायी असल्याचं दिसून आलंय। कारण कोल्हापूरमध्ये अधिक महिन्यात जावयाला देण्यात येणाऱ्या वाणासाठी सासरच्या मंडळींनी थोडी की नव्हे तर तब्बल 1.5 किलोची चांदीची कोल्हापुरी चप्पल तयार करून घेतली। या घटनेची सध्या राज्यभरात जोरदार चर्चा सुरू आहे। बाजारातील मंदी आणि सरकारी आवाहनाचा या श्रीमंत वर्गाच्या हौसेवर काडीचाही परिणाम झालेला दिसत नाहीये। सामान्य माणूस महागाईमुळे महिन्याचं बजेट कसं जुळवायचं या चिंतेत असताना सांगली कोल्हापुरात मात्र या 4 लाखांच्या चांदीच्या चप्पलांची झळाळी आणि जावयाचा हा राजेशाही थाट पाहून अनेकांचे डोळे दिपले आहेत।